एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला. मंडळी पाहू शकता आपण हा साप डेंजर. गुड मॉर्निंग मंडळी. तर आज फार दिवसांनी येऊन पडलेलं आहे. आता आम्ही चाललोय माळेगावला, काकूंच्या गावाला. त्यांनी आम्हाला नाही का दही आहे तिथं, तर दही आणायला लावलेलं आहे. तर मी आणि कावीन चाललोय आणि हा भाऊ इथं काम करू राहिला. तर आपला रोशन भाऊ आता स्पेशल वेल्डिंग करू राहिला पावडा. बाईकडे लय नॉलेज आहे काय काय करायचं. हवा आहे भाऊची, आहे ना भाऊ. बघूया आता पावडा कसा वेल्डिंग करतोय. लोखंडीच घेतलं आम्ही सगळं त्याचं, म्हणजे कसं आहे लोखंडीचं काही हे होत नाही जास्त, तुटलं तर वेल्डिंग तुटते नॉर्मल. चलो तर आता आपण निघूया. कामिनी मॅडम डब्बे काय घेऊन निघालेत आता. किती डब्बे घेतलेत? हां किती डब्बे घेतलेत? 2. ते एवढं भेटणार आहे तुला? जा घेऊन. चलो अभी हम अपनी टार्जन निकालेंगे और चले जाएंगे. चलो बाय बाय. वरती आई आहे. आई टाटा टाटा. काय नाही, चल का लवकर. खाऊ आणायला वाढायला लावलंय, वाढायला. चलो. आणि आपला हा भाई काम करतो, जाम काम करतो भाई. वेल्डिंग आत्ताच पावडा केलाय तर पाहू राहिला, ट्रायल घेऊ राहिला कसं वेल्डिंग झालंय ते. नाईस. चलो बाय बाय. हमको जाने का था लेकिन आमच्या माणसांचा जेवायचा टाईम झालाय म्हणून आम्ही परत आलोय. आणि इथं आई म्हणते का तुम्ही जा आणि मी आता वाढून लागते म्हणे गायत्रीला. क्या गा ना सासूस तेव्हा कशी पावर आली. चला मग. चलो अभी इनको वाढेंगे और हम निकलेंगे लगेच. तर मंडळी आहे आपला तिरडा भाटा आणि आपल्याला माळेगावला जाण्यासाठी जोगमोडीवरून जायला लागेल. तर आता आम्ही चाललोय जोगमोडी रोड पासून पुढे. चला तर आता आपण पुढचा प्रवास दाखवूया. तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडचा व्ह्यू किती भारी आहे. तर मंडळी आता आलोय मी माळेगावच्या आईंकडं. तर डबा घेऊन जायचं आहे आता आतमध्ये आणि दूध आणि दही पण आपल्याला घ्यायचं आहे. तर चला जाऊया आता आपण आतमध्ये. तर मंडळी आम्ही जस्ट आता माळेगाववरून निघालेलो आहे. तर आम्ही घेतलेलं आहे आता दूध दही. अजून काय काय घेतलं का? दहीच. आणि तुला काय दिलं गिफ्ट? हां हां साडी दाखव. साडी मज्जा आहे भाऊ तुमची लेडीजची. कुठं पण गेले तरी तुम्हाला काय भेटतं? असं असतं होय. आम्हाला कोणी काय विचारत पण नाही भाऊ. चलो घरी जाऊया गपचूप. मंडळी जोगमोडीला पोचले आणि आमच्या मॅडमला भूक लागली आहे. मला म्हणते का डाएट करा, तब्येत वाढत चालली. स्वतः तर बघ ना. तर चालली मॅडम पावडा सँडविच काय खायचं ते विचार आहे. आता बघूया का आणता मॅडम. म्हटलं गरमागरम का असेल ते घेऊन ये. जोगमोडीमध्ये थांबलेलो आहे आम्ही आणि आता स्पेशल मॅडमला नूडल्स पाहिजे म्हणून पार्सल घेऊन जाऊ राहिलो घरी. वास तर खूप छानच येतोय. आता चला पार्सल घेऊन जाऊया इथे. मंडळी घेतल्या आता आम्ही स्पेशल जोगमोडीचं काय नूडल्स, जे आता मॅडम खतरनाक खाणार आहे. आता घरी जाऊन खाऊया. पार्सल घेतले आपण. रोशन गायत्री आहे त्यांना सर्वांना देऊया. चलो आता जाऊया घरी. पाऊस चालू झाले तसं बरं झालं मोठी गाडी आणली. मंडळी पाहू शकता आपण हा साप डेंजर साप आहे ना. मॅडमनी जोगमोडीवरून स्पेशल आणलेलं आहे आपल्यासाठी नूडल्स. माहिती आहे नूडल्सच आहे.
जास्त शायनिंग नका मारू. आणि रवा आणलाय उद्या हा बघा रवा पण आणलाय. उद्या काय करायचं स्पेशल आपल्याला? काय नाव त्या डिशचं काय माहित. आता तुम्हाला उद्या मी मस्तपैकी व्हिडिओ काढून पाठवतो, ब्लॉग बनवतो रेसिपीचा कसं काय लागतं ते. आता मॅडम सध्या मस्त बनवते. दही कशात ठेवायचा तो विचार चालू आहे. बघा एवढी दही दिली, हा डबा भरून पूर्ण दही दिली. तर आता फ्रीजमध्ये बसत नाही, जागा कमी आहे, तर आता ॲडजस्टमेंट करूया. तो तक हम इसको खाते हे तलव होतं. आणि ही नाही तिकडे दही होती आणि हे आहे दूध. एका बाटलीत भरलं होतं आणि एक किटलीत पण आहे बघा. तर आणि आता याची बनवणार आहे बर्फी बनवणार आहे. तर याची पूर्ण रेसिपी तुम्हाला मी दाखवणार कशी काय बनवणार आहे ती. आमच्या मॅडमला भरपूर काय काय येतं, पण त्यांची सासूबाई भांडते बघ किती तेल वापरते ना, त्याच्यामुळे आम्ही आता सांभाळून जरा करू राहिलो. चहा पण नाही बनवून देत. दे ना लवकर नूडल्स. आणि डायटिंग करत जा जरा, तू डायटिंग करत जा. चलो खाते आता. आईला विचार कसं लागतं काय? चांगला आहे. कसं लागतं मॅडम? नाईस, चांगला आहे. चलो मंडळी बाय. जाऊन आलोय आपण. अजून बाकी काही काम नसेल तर ब्लॉग इथंच समाप्त करूया. तुम्हाला जर आमच्या फॅमिलीचे ब्लॉग आवडत असतील तर पुढे आम्ही कंटिन्यू करू. चलो बाय बाय. मॅडमला झाडं लावलेत आईंनी. कोणते झाड लावते काय? वर्षा कोणतं झाड लावते का? नाव काय त्या झाडाचं? नाव मग कशाला लावता? 10 फूट खोल खड्डा खोदायचा असतो त्यासाठी. 10 फूट नाही मग किती? तर झाडे लावा, झाडे जगवा. तर शोची झाडे. तर इथं झाडे लावलेत एवढे लाईनीत. अजून मस्त करायचं आपल्याला डेकोरेशन एकदम परफेक्ट. आम्ही तेच सांगतो. कोण आलंय? साहिल भाऊ आलेले आहेत. कशाला आलाय साहिल? आपल्याला सुतक असल्यामुळे तो गणपती बुडवायला आला. हा का? जाऊन भाऊ. तर साहिल भाऊ आलेले आहेत. गणपती बाप्पा बुडवण्यासाठी विसर्जन आहे. आपल्याला सुतक पडलेलं आहे त्यासाठी आता आपण चलो. काय का? 1.25 किलो. तर आपल्याला सुतक असल्या कारणाने आपण प्रसाद वगैरे गावातूनच सांगितलेलं आहे. तर साहिलने आणलेलं आपल्याला प्रसाद म्हणून. तर साहिलच्या हातानेच गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहे. चला तर जाऊया आता आपण. तर मंडळी आपल्याला सुतक असल्या कारणाने आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करता येणार नाही, त्यामुळं आपण सर्वांना बोलवलेलं आहे. ज्यांना सुतक नाही त्यांना आता गणपती विसर्जन करायचं. चला तर दाखवतो तुम्हाला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला. एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. हॅलो. चलो तर आपल्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे आता. आपण गाडीमध्ये ठेवूया त्यांना आणि तलावावरती जाऊया आपण. गावाच्या बाहेर आपला तलाव आहे. मांडीवर ठेवून बस. जा बस खाली. हां चला तर गणपती बाप्पांना आपण आता टाटा करूया. चलो तर आपण पण जाऊया बाहेर उभं राहूया. चलो. गणपती बाप्पा चलो तो आमची बच्चा गँग आता सगळी रेडी झालेली आहे. आता चाललोय आम्ही विसर्जनासाठी बाप्पांच्या. चलो आता पाऊस पण भरपूर आहे, जाऊया आपण. तर मंडळी आता आम्ही आलोय तलावाजवळ गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो आता बाकीची आपली मंडळी तिकडे गेलेली तलावाकडं आणि हा तलावात जायचा रस्ता आहे आपला. तर जाऊया हळूहळू. हां चला आता पुढे दाखवतो तलावावर जाताना. आलं आता भरपूर वरती आपण. तर तुम्हाला तलाव दाखवतो आमच्या गावाच्या बाहेरचं. चला. तलाव तलाव तलाव. तर तलाव बघा किती भरलेला आहे पूर्ण. आम्हाला काय पोहता येत नाही, चाल भाऊ आहेत आम्हाला.
मार्गदर्शन करायला. ये तिच्या आता पडला असतो. ते अगरबत्त्या काढ ना ते ह्याच्यातून. ते अगरबत्ती आणले ना. आहे ते पण अगरबत्ती आणले का काय. तर मंडळी आता आम्ही आलोय गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी. आपली मित्रमंडळी आहेत बघू शकता तुम्ही. आणि हा आहे तलाव आपल्या गावाचा. तर इथं आम्ही उन्हाळा झाला ना म्हणजे पूर्ण आटून जातं इथलं पाणी. आणि इथं आम्ही टू व्हीलर वगैरे काही इथूनच घेऊन जातो सगळं. तर तो उन्हाळ्यातला ब्लॉग पण मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर चला आता गणपती बाप्पांची तर आता आपण विसर्जन करूया. चला. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे. आरती झाली एवढ्यातच. आता साहिल भाऊन येत आहे गणपती बाप्पाला. चला ओरडा. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. हे घे बाकीचं साहित्य. चला आता विसर्जनाची वेळ झालेली. चलो चलो चलो. भाऊंनी तयारी केलेली आहे आता मस्तपैकी. चला. कसं रे कुठून. कट आहे ना तिथं. हळू संभाल की. हा तुम्हाला सगळ्यांना येतो पोहता. 5 बार बुडवायचा. कट आहे. ए भाऊ जागाच आहे कट. तिकडे खोल आहे. पकड द्या. घेऊन वरून नाही आता वरून आहे तू ठेव ना. त्या नंतर दिन नाही करून पड ना. कुठून इथून येतं. थांबा मग. गणपती बाप्पा आपले इथे घेऊन गेलेले आहेत. विसर्जन झालेलं आहे आपल्या गणपती बाप्पांचं. तर बाबा कशा पोवत येऊ राहिले. मग अशी पाऊस आला होता पण आता डायरेक्ट झाला, बंद झाला पाऊस. डेंजर पोहतोय भाऊ. दमला रे. चलो तर अभी हम घर निकलते हैं. चल भाऊंनी प्रसाद वाटप केलेला आहे. आता निघूया आपण. चला राल भाऊ निघतो आम्ही आता. चलो. तर मंडळी झालेलं आहे आता गणपती बाप्पांचं विसर्जन. तर निघालो आम्ही सर्व. बाकीचे मागे आहेत. चला तर आता जाऊया. आजचा ब्लॉग इथंच संपतो. बाय बाय.